हॅलो फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं स्वागत आहे श्रीजाज वर्ल्डमध्ये. तर आज श्रीजा आली आहे मम्माच्या बीसी प्रोग्राममध्ये. तर बघूया इथे आज श्रीजा काय काय मस्ती करते. तर दुसरीकडे इथे सर्व बायांचे बलून गेम्स चालू आहेत. तर सर्वांना मॅनेज करणं चालू आहे, इन्स्ट्रक्शन देणं चालू आहे आणि खूप मस्त इथे गेम खेळणार आहे ते पण बघणारच आहे आपण. सोबत सोबत श्रीजाचं पण बलून खेळणं सुरू आहे. श्रीजा खूप एक्साइटेड होती बलून भेटला तर. बस तिचं इकडून तिकडे धावणं सुरू होतं. वेगवेगळ्या कलरचे बलून दिसत होते. माझा तर पूर्ण टाइम बीसी सोडून श्रीजाच्या मागेच धावण्यात चालला होता. कोणत्याच प्रोग्राम मध्ये मला पार्टिसिपेट करता आले नाही. तर अशा प्रकारे फर्स्ट विनर आलाय, तुम्ही बघू शकता. खूप मजा येत होती, सर्व मिळून गेम खेळत होते. आणि हीच अशी एक वेळ असते सर्व महिलांसाठी. बीसी झालं की ती पार्टी सारखं की थोडासा फन करायला भेट. आणि त्याच सोबत श्रीजाला पण मस्त मज्जा करायला भेटत होती. श्रीजा मध्यंतरी थोडस आजारी असल्यामुळे तिची तब्येत जास्तच घसरली आहे. त्यामुळे आणि थंडी पण खूप वाढल्यामुळे जास्त तिला सर्दी खोकल्याचा त्रास होतो. तर तिला बाहेर जास्त काढत नाही. पण आज तिला पण थोडस चेंज व्हावं म्हणून मी बाहेर आले. आता दुसरी टीम रेडी झाली आहे खेळण्यासाठी. श्रीजा एका साईडला एका कोपऱ्यातच खेळत होती. तिला थोडस बाहेर घेऊन जाते म्हटलं तर ते पण तिला नको होतं. त्या सर्वांना बघत होती ते कसे खेळत असतं आणि ती तिचं एकटीच खेळत होती. साईडला थोडीशी चांगली स्पेस होती, तिला तिकडे नेलं, थोड्या वेळ खेळवलं. त्या सर्व बायांच्या मधात जाऊन त्यांना बलून दाखवत होती. तिचं आता लक्ष गेलं तिथे असलेल्या मंदिराकडे. आता तिला ते बघितल्याशिवाय तर आता तिथे कचरा होता, तर पहिले तर तिने सर्व कचरा उचलून काढला. माझ्याजवळ एक जे बलून फुटले होते ते बलून आणून देत होती. स्वच्छ भारत अभियान आमचं सगळीकडेच चालू राहतं. तिने पण बलून फुटलेले माझ्याजवळ आणून दिले. अशा प्रकारे सगळे बलून तिने मला पहिले आणून दिले. नंतर तिने तिचा बलून घेतला. तिच्या या छोट्या छोट्या गोष्टी पण खूप नवल वाटतं की एवढीशी आहे पण किती तिला सगळ्या गोष्टी कळतात. आणि तिला सुद्धा बिलकुल अस्वच्छता ही आवडत नाही. मध्ये मध्ये तिचं बघणं चालू होतं तिकडे काय चालू आहे, कोणते गेम खेळणं चालू आहे. आणखी तिचं मंदिराकडे लक्षच नाही गेलंय. आता जेव्हा तिचं मंदिराकडे लक्ष जाईल तेव्हा मग ती काही 10 मिनिट मंदिर 10-15 मिनिट सोडणारच नाही. बाया गाणे म्हणत होता ते तिला वाटलं आरतीच चालू आहे.
इकडे टाळ्या वाजवणं सुरू केलं. माझी ओढणी पकडून चलचल म्हणत होती तिकडे. आता दिसलं तिला मंदिर. आली मंदिरासमोर श्रीजाबाई. आता तिचं जय 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 करून 10 वेळा तिकडेच जाणं सुरू होतं. तिकडे खूप थंड असल्यामुळे मी श्रीजाला शूज काढले नव्हते, त्यामुळे तिला मी आत जाऊ नव्हती देत मंदिरात. लहानपणापासूनच तिला देवधर्माची खूप जास्त आवड आहे. कुठेही देवाचा फोटो दिसला, मूर्ती दिसली, तिचं सुरू होऊन जाते जय जय करणं. आणि हा गुण आम्हाला खूप आवडतो तिचा, कारण की तिचे मम्मी पप्पा पण खूप जास्त या गोष्टीला मानतात. त्यामुळे ती पण आमच्यावरच गेली या बाबतीत आम्हाला त्याचा आनंदच आहे. तिला इतका आवाज देत होती मी, श्रीजा इकडे ये, इकडे ये. हात लावून पुन्हा तिकडे चालली जायची. अशा प्रकारे आता BC पूर्ण बायांचे गेम्स खेळून झाले होते. आता सर्वजणी तिच्या सोबत येऊन खेळत होत्या. दुसरा गेम त्यासोबतच खेळणं चालू होता. डिजिटल वॉच श्रेजाने बघितली काकूंच्या हातात. तिला खूप जास्त छान, म्हणजे असं वेगळं काहीतरी वाटलं बघितल्यासारखं. आम्ही तिला या वॉच दाखवत नाही, कारण की तिला वॉच दिसली की ते घेऊन फेकूनच देते, त्यामुळे आम्ही तिच्या समोर वॉच ठेवतच नाही. श्रीजाला आता मागे भेटला खेळायला. काही ना काहीतरी श्रीजाचं चालूच राहतं. शांत बसेल ती श्रीजाच काय, कधी बलून कधी माई, काहीतरी तिच्या हातात तिला खेळायला मिळते. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया असा छान एक क्यूट ब्लॉग घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.